श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ गाथा या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मग आज मी तुम्हाला थोडीशी एक माहिती सांगणार आहे की जशी दृष्टी तशी सृष्टी. तर आपण आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगू शकतो का? हे आपल्या हातात आहे का? महाभारतमध्ये गुरु द्रोणाचार्याने एक दिवशी विचार केला की मला पांडव आणि कौरवांची राजकुमार ज्ञानाची परीक्षा घेतली पाहिजे. द्रोणाचार्याने दुर्योधनला बोलवलं आणि सांगितलं की तू जा आणि नगरामधून एक चांगल्या व्यक्तीला शोधून आण. दुर्योधनने पूर्ण नगर शोधलं पण त्याला कुठेच चांगली व्यक्ती भेटली नाही. मग त्याने जाऊन गुरूंना सांगितलं की मला तर नगरमध्ये कुठेच चांगला व्यक्ती भेटला नाही. मग द्रोणाचार्याने युधिष्ठिरला सांगितलं की तू आता जा आणि नगरमधून एक वाईट व्यक्ती शोधून आण. युधिष्ठिर पण नगरात गेला आणि त्याला ही वाईट व्यक्ती भेटली नाही. मग ते गुरुकडे वापस आले आणि सगळे शिष्य त्यांच्याकडे बघत होते पण कोणाला काहीच कळत नव्हतं की हे होतं काय आहे. कौरव आणि पांडव राजकुमारांनी द्रोणाचार्याला सांगितलं की गुरुवर कृपा करून सांगा की तुम्ही हा प्रयोग का केला. गुरु द्रोणाचार्यांनी सांगितलं की मी तुम्हाला फक्त हे दाखवत होतो की ज्याच्यामध्ये जे असतं बाहेर त्याला तसंच दिसत असतं. जशी आपली दृष्टी तशीच सृष्टीही असते. दुर्योधनच्या मध्ये देखील एक वाईट व्यक्ती होता म्हणून त्याला सगळं वाईटच दिसायचं आणि युधिष्ठिरच्या मध्ये एक चांगला व्यक्ती होता म्हणून बाहेर त्याला सगळं चांगलंच दिसत होतं. तर तुम्ही आता या स्टोरीच्या माध्यमातून समजू शकता की आपल्यामध्ये जे असतं, आपल्यात जे वाईट गुण असले तर आपल्याला समोरचाही वाईटच दिसतो. आपल्यात जर चांगले गुण असले तर आपल्याला सगळं जग, सगळी सृष्टी ही चांगलीच दिसते. कारण आपणही आतून कुठेतरी चुकलेलो असतो म्हणून आपण समोरची एखादी व्यक्ती जी असली की आपणही त्याच्यात वाईटच गुण शोधत असतो. म्हणून मग जशी दृष्टी तशी सृष्टी.